हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पिऊन तुझ्या किडण्या किडल्या आधीच माकड त्यात दारू प्यायल्यासारखा बोलतो। ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी जरांगेंवर केलेली टीका वादात। आयुष्यात दारूचा थेंबही प्यायलो असलो तर समाधी घेईन भुजबळांच्या टीकेवर जरांगेंचं आव्हान। माकडांनीच रावणाची लंका जाळल्याचंही भुजबळांना उत्तर। भिवंडीतल्या ओबीसी मंचावर नाराजी नाट्य। भुजबळ आल्यानं आगरी सेनेच्या प्रमुखांना भाषण रोखायला लावल्यानं वाद। वर्धानंतर भिवंडीच्या सभेलाही अल्प प्रतिसाद। महाज्योतीला पुरेसा निधी का देत नाहीत अर्थमंत्री अजित पवार असूनही भुजबळांचा ओबीसी सभेत सवाल। शिंदे समिती खोटे कुणबी दाखले देत असल्याचाही आरोप। सरकारच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे ठाम। ओबीसींना कोणताही धक्का लागत नाही। कुणबी नोंदींमुळे आम्ही ओबीसीतच असल्याचं सिद्ध झाल्याचाही दावा। मराठा समाजाची गरिबी ओबीसींमुळे नाही तर तुमच्याच नेत्यांमुळे। ओबीसी मेळाव्यातून प्रकाश शेंडगेंची टीका। तर 24 तारखेनंतर भिवंडी महामार्ग बंद करण्याची तयारी ठेवा, कार्यकर्त्यांचं आवाहन। नोंदी सापडलेल्यांचा परिवार नातलगांनाही प्रमाणपत्र मिळावं, जरांगे पाटलांची मागणी। इतरांचं आरक्षण कमी न करता मराठ्यांना आरक्षण हीच सरकारची भूमिका, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। सरकारची भूमिका स्पष्ट, इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार। जरांगेंच्या आजच्या बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे उद्या विधानसभेत मराठा आरक्षणावर बोलणार। जरांगेंसोबत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील, गिरीश महाजन यांची माहिती। नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, 9 जणांचा मृत्यू। नातलगांचा कंपनीच्या मॅनेजमेंट विरोधात संताप। सरकारकडून 5 लाखांची मदत। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दुर्घटना स्थळाची पाहणी। धारावी पुनर्विकासावरून आरोपांचं सत्र कायम। धारावी पुनर्विकासात देशातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा, उद्धव ठाकरेंचा आरोप। तर तडजोड तुटल्यामुळे ठाकरेंनी मोर्चा काढला, शिंदेंची टीका। हायकोर्टात मराठा आरक्षण मिळवून देणारा महाधिवक्ता कुंभकोणींना सुप्रीम कोर्टात दूर का केलं? इतरांवर आपोआप आधी देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं, प्रकाश आंबेडकरांची मागणी। लाठीचार्ज झाला नसता तर माझ्याकडे जरांगेंचं नाव घेऊन कुणी आलं नसतं। उपोषणावर लाठीचार्ज करणारा महाराष्ट्रात जगात पहिला आहे, बच्चू कडूंची टीका। मुख्यमंत्री कुणाला करायचं हे माझ्याच हातात। पत्रकारांना फक्त पंकजा मुंडेंचीच काळजी का? मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव का घेत नाहीत? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर विनोद तावडेंचं मिश्किल विधान। अपघात नव्हे तर माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा मॉडेल प्रिया सिंगचा आरोप। सनदी अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित गायकवाड विरोधात ठाण्यात गुन्हा, मात्र अद्याप कारवाई नाही। ठाण्याच्या घटनेवर शिंदे आणि फडणवीस गप्प का? राऊतांचा सवाल। विवाहित असूनही भाजप पदाधिकाऱ्यावर फसवणूक आणि हत्येच्या आरोपांना प्रयत्न। उपचारांनंतर मॉडेल प्रिया सिंह माध्यमांसमोर। जरांगेंनी गिरीश महाजनांचं रेकॉर्डिंग व्हायरल करावं, एकनाथ खडसेंचं आवाहन। महाजनांचा नेमका संदेश काय होता हे महाराष्ट्राला कळू द्या, खडसेंचं वक्तव्य। अंतरवाली सराटीमधील दगडफेक जाळपोळीमधील 12 ते 15 आरोपींना नोटीस। दाखल गुन्ह्यासंदर्भात तपास होणार। 10 वर्ष सरकार असूनही पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही। 24 तारखेला डेडलाईन, बघू सरकार काय निर्णय घेतं। सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। मी अजून म्हातारा झालेलो नाही, भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद, शरद पवारांचं वक्तव्य। बळीराजाला संकटात कसं टाकता येईल हे पाहणारे आजचे राज्यकर्ते, शरद पवारांची केंद्रावर टीका। बळीराजा एकत्र आल्यास देशात चित्र बदलेल, पवारांचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।